जय जय रघुवीर समर्थ। जयांसा जनी जन्मनामार्था, जयाने सदा वासनामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय। या कार्यक्रमानंतर आपण ज्याला ज्याला या कार्यक्रमाचा परिचय द्याल त्याला पण ही माहिती नक्की सांगाल की असे असे सत्कार होते, असा असा पुरस्कार होता, अशी अशी संस्था होती, त्या संस्थेचं हे सुंदर वैशिष्ट्य होतं। पण याच बरोबर आपण हेही सांगाल की अशा अशा विषयावर कीर्तन होतं। पण कीर्तन होतं म्हटल्यानंतर बऱ्याचशा लोकांचे चेहरे थोडेसे आक्रसले जातील, कारण अजूनही खूपशा ठिकाणी अशी एक ठाम समजूत आहे की ऐतिहासिक या महापुरुषांवर कीर्तन करणं हे कीर्तनाचं भ्रष्टीकरण आहे, ते करू नये। कीर्तन साधारणतः संत, साधू पुरुष, देवाचे अवतार ह्या विषयावर व्हावं। हे इतर कार्य करणारे लोक आहेत त्याच्यावर पाहिजे तर व्याख्यान करा, पण कीर्तन कशासाठी? अशा तऱ्हेचा एक समाजामध्ये वेगळाच संभ्रम आहे आणि एवढ्यासाठी या संभ्रमाला उत्तर द्यावं म्हणून कीर्तनाच्या परंपरेला धरून एक छोटासा अभंग म्हणतो। गोष्ट अशी आहे, हरी कीर्तने म्हटल्यानंतर त्याचे काही पथ्य पाळावी लागतात। जसं आपण रोजचा डबा जेवतो त्यात काही फारसं पथ्य नसतं, डबा उघडला काय पोळी भाजी असेल ती खाऊन टाक। पण एखाद्या लग्नाच्या समारंभाला गेलो किंवा उत्सवाच्या समारंभाला गेलो, मग त्या जेवणाची एक शिस्त असते। पहिला वरण भात खाल्ला पाहिजे, मग मसाले भात घेतला पाहिजे, त्याच्यानंतर तोंडली भात झाला पाहिजे, मग मेन कोर्स आला पाहिजे, हे झाल्यानंतर दही भात खाण्या इतकी जागा पोटात शिल्लक राहिली पाहिजे, त्यानंतरच विडा खाल्ला पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे। आता नवीन मुलं या जुन्या प्रकाराला पहिल्यांदा नावं ठेवत होती, काय कशाला पाहिजे सारखा पहिला वरण भात मग मसाले भात, काय पुरणपोळी आहे ती वाढवून टाका। पण आता तीच मुलं 5 स्टार हॉटेलमध्ये गेली की आपल्याला हेच शिकवतात, मेन कोर्स पहिला येणार नाही, आजोबा आधी सुकं प्या, मग ते मेन स्टार्टर खा, त्याच्यानंतर मेन कोर्स। म्हणजे उत्सवाचं जेवण असो नाही तर तुमच्या 5 स्टार मधली पार्टी असो, मोठं जेवण जिथे आहे त्याला एक शिस्त आहे, त्याला एक क्रम आहे, तो अपरिहार्य आहे। त्यामुळे जरी त्यामध्ये फार वेळ जाऊ नये याची आपण काळजी घेऊ, पण तरी सुद्धा त्या पायरीला स्पर्श तर केलाच पाहिजे। म्हणून कीर्तन सुरू होताना श्लोक म्हणणं, जय जय रामकृष्ण हरी हे परंपरेचं नमन आहे, ते आवश्यकच आहे, ते म्हणणं, भजन करणं, जय जयकार करणं, आणि तसंच संतांच्या एखाद्या अभंगाची बैठक घेणं आणि त्या बैठकीवरती या पुढच्या चरित्राची उभारणी करणं, हा साधारणतः कीर्तनाचा एक ढाचा तयार असतो। तेव्हा जर कोणी हा प्रश्न विचारला, कीर्तन साधू पुरुषांवर करावं, सावरकरांच्या चाफेकरांवर कीर्तन कसले करता, तर त्यांना सांगावं, त्या हो साधू पुरुषांच्या ज्या अनेक व्याख्या आहेत, संत साहित्यामध्ये अनेक अभंग आहेत, सगळ्या साहित्याचे मिळून अभंग जर विचारात घ्यायचे झाले तर 100 अभंग नक्की आहेत की ज्याच्यामध्ये साधू बद्दलचं चिंतन संतांनी मांडलेलं आहे। यातला बहुतांशी ठिकाणचा उल्लेख दया, क्षमा, शांती जेथे साधुत्व दिसे तेथे या पद्धतीनं अधिक जाणारा, पण तरी सर्वाधिक लोकप्रिय असलेला तुकोबांचा जो अभंग आहे तो आपल्या कीर्तनाची खरी बैठक आहे। आणि त्या अभंगाचे शब्द असे आहेत, जे रंजले गांजले त्यासी म्हणे जुआ तुझी साधू ओळखावा, तुझी साधू ओळखावा,
अभंगाचा अर्थ सांगावा इतका तो अवघड नक्की नाही, मात्र अभंग कळावा यासाठी फार महत्वाचं पथ्य, जिथे थांबायचं तिथे थांबावं, तसंच बोलावं, तसंच लिहावं आणि तसंच शिकवावं. कारण अनेकांच्या वहीमध्ये मी हाच अभंग जे कारंजले अशा अभिजात मराठीमध्ये वाचलेला असल्यामुळे त्याला ते समजलं नाही आणि कारंज शब्द आल्यामुळे जे कारंजले गंजले अशा रीतीनं शेवटी प्लंबरला बोलवावं असं एक अभंग त्याने तयार केलं. त्याचा कारंज गंजले नाही, दुसरं तो काही करू शकत नाही. तेव्हा मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळणं हा जितका सन्मानाचा विषय तितकाच जबाबदारीचा विषय, की आता तरी आपल्या प्रत्येक परिचयातल्या माणसाच्या घरात मराठीच बोललं जातं ना, आणि मराठी पद्धतीनंच मराठी बोललं जातं ना, याची काळजी आता प्रत्येक मराठी माणसानंच घ्यायची. दुसरं घेऊन कोण घेणार आपल्याला? तेव्हा मराठी मालिका त्यांच्या सुधारणा कधी करतील ते त्यांच्या गतीनं होते. आपापली घरं तर आपण आपल्या उत्तम तऱ्हेनं मराठीमध्ये निश्चितपणे सुधारित करू. शब्द इतके सुंदर आहेत, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू. याला आणखीन पण एक कडवं आहे, पण आपल्या हातल्या वेळेप्रमाणे आपल्याला वेळेमध्ये त्या कीर्तनाला समाप्ती द्यायची आहे आणि म्हणूनच त्यांनी माझी निवड केलेली आहे. पण आपले बुवा जसे कीर्तनकार आहेत तसं महत्वाचं म्हणजे ते आकाशवाणीचे मान्यता प्राप्त कीर्तनकार आहेत. आणि आकाशवाणीवरती 2 चांगल्या सवयी लागतात. एक म्हणजे वेळेवर कार्यक्रम संपवणं आणि दुसरी सवय कोणीही नसताना कार्यक्रम करता येणं. पण स्टुडिओमध्ये शून्य माणसं सगळ्या भिंतींकडे बघून आम्ही छान कीर्तन करतो. अगदी अर्धा तास सज्जन हो, कोण सज्जन, कोणी ऐकणं आवश्यक आहे. तिथे कोणी नसलं तरी 10 लाख माणसं नंतर ती ऐकत असतात. हा मुद्दा लक्षात घेऊन आकाशवाणीचाही लाभ घेतला पाहिजे. तेव्हा साधारणतः पुढच्या कार्यक्रमाला बरीच माणसं यावीत अशी इच्छा असेल तर आहे या कार्यक्रमाला वेळच्या वेळी संपवणं हे पहिलं दायित्व असतं. का जे संपतो कार्यक्रम कळत नाही की पुढच्या वेळेला येत नाही. तेव्हा माझ्या मूर्खपणामुळे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेला त्रास होऊ नये निश्चितपणे मी काळजी घेईन. त्यात हा कार्यक्रम रात्रीचा चंद्रोदय झाला तरी चतुर्थी सुटायची नाही असं आपण काही करायचं नाही. आपल्या वेळेमध्ये आपण करू. म्हणून अभंगाच्या चिंतनासाठी एका कडव्याचा मी थोडासा लोप केला. एकच कडवं विचारामध्ये घेतलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि यामधलं शेवटचं कडवं फक्त आपण विचारामध्ये घेतलं की जगद्गुरु तुकोबाराय साधूची व्याख्या सांगताना दया क्षमा शांती हा विषय अनेक अभंगात आहे, नाही असं नव्हे, पण इथे असं सांगतात, दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी. ही सगळ्यात मोठी अवघड व्याख्या ते सांगतात. आपल्या लेकरावर जितकं प्रेम करतील तेवढं सर्वांच्या लेकरांवर किंवा सर्वांवर लेकरासारखं प्रेम करू शकतील, तेवढंच प्रेम दास दासीवरती सुद्धा करू शकतील. अशी ज्यांची प्रेमाची उंची असेल तोची साधू ओळखावा. आणि म्हणून त्याच्या लक्षात येईल, सर्व देव तेथेची जाणावा म्हणताना देवचरित्र आपल्याला तेच तर सारखं दाखवत नाही का? अन्यथा भगवान गोपाल कृष्णाने कालिया नागाचं मर्दन का करावं, त्याला शासन का करावं? कालिया तुझ्या आईला येऊन चावला होता का? यशोदेला त्रास दिलाय का? तिला त्रास दिला असता तर आपण मदर इंडिया सारखा सिनेमा काढला असता, मेरे माँ का बदला वगैरे वगैरे करता आला असतं. काही केलं का? नाही. तुझ्या वडिलांना चावला होता का? नाही. तुझ्या भावाला चावला का? मग का आलास? तर दया करणे जे पुत्रासी, माझ्या सख्या भावाला जर कालिया चावला असता तेव्हा जे मी केलं असतं तेच गोकुळातल्या कोणालाही त्रास झाला तरी मी करीन. देव तेथेची जाणावा हा शब्द त्या ठिकाणी येतो. तेव्हा या नियमामध्येच बसवायचं म्हटलं तर मग सगळीच चरित्र आली की हो. मग छत्रपती शिवरायांचं चरित्र ही साधूंचंच चरित्र झालं का?
आदिलशहाची नोकरी करून सुखात राहणं काय अवघड का होतं, अशक्य का होतं? सगळ्या सुविधा हात जोडून समोर उभ्या असताना तसं बादशाही तख्ताने तुमचं वैयक्तिक काहीही नुकसान केलेलं नाही, उलट तुम्हाला अजून बढती द्यायची इच्छा ते करतायत. मग हिंदवी स्वराज्याचा हा खटाटोप का? कशासाठी? पुन्हा एकदा उत्तर तेच की माझ्या मातेवर आघात झाला असता तर मी जी प्रतिक्रिया केली असती ती माझ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या कोणत्याही मातेवरती आघात झाला तरी ती प्रतिक्रिया होईल. देव तेथेची जाणावा. ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहिण्याची गरज काय? मुळात गहिनीनाथांच्या सारख्यांचा अनुग्रह मिळाल्यानंतर छान निजानंदी समाधीमध्ये मग्न असावं, पण नाही जमत. मी निजानंदामध्ये राहील, पण समजा माझा धाकटा बंधू तो जर त्या अध्यात्म ज्ञानापासून वंचित असेल तर सोपानासाठी मी जितके कष्ट करीन तितकेच या महाराष्ट्रातला कोणीही त्या ज्ञानापासून वंचित राहू नये यासाठी मी कष्ट करीन. भले त्यांना दगड मारू दे, मी ज्ञानेश्वरी सांगितल्याबद्दल माझी निंदा करू दे. ज्ञानदेवांच्या त्यांच्या जीवनात ज्ञानेश्वरी लिखाणाबद्दल त्यांचे फारसे सत्कार झालेले नाहीत. दगड कोठेच खाऊन करावं लागलं का? पण दया करणेचे पुत्रास नाथांनी गाढवाच्या मुखामध्ये पाणी काय घालावं? माणसं म्हणत होती, अरे कोणीतरी येईल ना त्या गाढवाला पाणी पाजेल ना, तू कशाला राहतोस? नाथांचं उत्तर एकच आहे, गाढवाच्या ठिकाणी माझं लेकरू असतं तर मी दुसऱ्याची वाट पाहिली असती का? अहो माझा मुलगा जरा वाळवंटात तडफडतोय, थोडे 1 लिटरची बाटली घेऊन जा ना. त्या प्राण्यावरती दया करण्याचे पुत्रासी या नात्याने ज्याला प्रेम करता आलं, आणि प्रेम म्हणजे फक्त बोलणं नव्हे, त्याची इतक्या प्रतीनं काळजी घेता आली, देव तेथेची जाणारा. असं जर आपल्याला संत महंत सांगत असतील तर ज्यांनी आपल्या स्वतःच्या जीवनाची आहुती कशाला द्यायची? काय काम पडलं होतं? खरं म्हणाल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं संपूर्ण चरित्र पाहता त्यांना सुखा समाधानाने आणि सुविधेनं श्रीमंतीमध्ये राहणं सहज शक्य आहे. सगळे सुख खरंच हात जोडून समोर उभी आहे. असं असताना स्वतःच्या जीवनाचा होम करावा, स्वतःच्या जीवनाची आहुती द्यावी का मनात येतं? मनात एकाच कारणासाठी येतं, माझ्या समोर सुख आहे, पण या सुखामध्ये मीच जर रमलो तर राष्ट्राची चिंता करणारा एक मनुष्य इतरांचं जे प्रबोधन करू शकतो तो मनुष्य कमी नाही का होणार? मी जर माझ्या LLB मध्ये रमलो, मी जर माझ्या बॅरिस्टरीमध्ये रमलो, माझ्या आईची वकिली कुणी करायची? आणि ह्या आईच्या वकिलीमध्ये भलं कोणाचं होणार आहे? महाराष्ट्राचं का उत्तर प्रदेशाचं का पंजाबचं का? नाही 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 नाही. या संपूर्ण हिंदुस्थानातल्या रंजल्या गांजल्यांच्या कल्याणासाठी मला ती वकिली करायची आहे. या ठिकाणी उत्तम असं स्वतंत्र हिंदू राष्ट्र उभं राहिलं पाहिजे, आणि ते सुद्धा कशासाठी? फक्त आम्ही हिंदू राष्ट्र म्हणून झेंडे लावायला? सावरकर त्याच्या पुढे जाऊन सांगतात, माझं हिंदू राष्ट्र कसं आहे, माझी हिंदू राष्ट्राची संकल्पना काय आहे? ऐक भविष्याला, भव्य भीषणाला, कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला. हे सगळे रणांगणात जातीवर काय करतील? हो बुनिया मुक्त स्वतः. ते स्वतः तर पारतंत्र्यात मुक्त होतीलच, पण या जगामध्ये जे जे कोणी पारतंत्र्यात असतील त्यांच्या मदतीला ही हिंदू राष्ट्र सतत धावत जाईल. हो बुनिया मुक्त स्वतः, करील मुक्त ती जगता. पर कशासाठी मुक्त व्हायचं? तर समतेच्या, ममतेच्या, सुजन रक्षणाला. कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला. एवढं जागतिक वैश्विक पातळीवरचं हिंदुत्व ह्याने मांडावं. महाराज सांगा, इथे दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी, हाच शब्द व्यापक प्रमाणावर दिसत नाही काय? असो, इतकं सांगून सुद्धा तुम्ही कितीही सांगितलं तरी सावरकरांवर कीर्तन करणं चूक आहे. ह्या वाक्याला धरून आपल्याला त्रास देणारी माणसं काही कमी नाहीत, ती असत राहणारच आहे. फक्त आपल्याला उत्तर देण्यासाठी एक उत्तर माहीत असावं एवढ्यासाठी म्हणून सांगितलं. याने त्याच्यात काही मनात बदल झाला उत्तम, नाही झाला त्याहून उत्तम. भगवंताला सांगायचं, माझ्या डोक्याची शक्ती वाढावी म्हणून चांगले चांगले दगड मला देतो आहेस, उत्तम आहे. या दगडांची शक्यतो
जमेल तेवढी देवमूर्ती, नाही जमलं तर किमान देवाच्या मंदिराखालची वीट तरी का होईना, लोकांना वीट यायच्यात याचा करून टाकूया. सांप्रत आपल्याला उत्तर सापडलेलं आहे. आता चरित्राकडे वाटचाल करायला हरकत नाही. अर्थात एक एक चरित्र म्हणावं, चाफेकरांचं चरित्र हे सप्ताहभर सांगावं इतकं मोठं आहे, सावरकरांचं चरित्र चातुर्मास करावं इतकं मोठं आहे. तेव्हा सांप्रत ह्या दोन चरित्राचं एकत्रीकरण ते काय करणार, तर या एकमेकांच्या चरित्राचा, चाफेकर चरित्राचा या सावरकर चरित्रावरचा प्रभाव आणि त्यामधली एक एकतानता, हा मुद्दा आजच्या कीर्तनाचा मुख्य आख्यान विषय असल्यामुळे त्याच्याकडे जाऊया. मग ते क्रांतीवीर चाफेकर असोत, स्वातंत्र्यवीर सावरकर असो,